नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणारी जी काही 14 जूनची जी कंबाईन गट ब ची पूर्व परीक्षा असणार आहे त्या अनुषंगाने कशा प्रकारचे प्रश्न हे आपल्याला विचारले जाऊ शकतात त्यासाठी हे लेक्चर असणार आहे। अतिशय डिटेल लेक्चर असणार आहे। तसेच आपल्याला या व्हिडिओच्या मोफत PDF नोट्स सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना या शेवटच्या काळामध्ये फायदा मिळेल। चला मग सुरुवात करूया या महत्त्वपूर्ण अशा लेक्चरला। तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे। तर प्रश्न आहे मित्रांनो, ICC पुरुष T20 विश्वकप जे नुकतंच झालेलं आहे त्या संदर्भामधला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर या ठिकाणी आपण विधानं दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला उत्तर हे काढायचं आहे। तर विधानं काय आहेत मित्रांनो, या ठिकाणी बघायचं आहे। पहिलं विधान म्हणतं की या स्पर्धेचं आयोजन भारत आणि बांगलादेशमध्ये करण्यात आलेलं होतं, जे की विधान चुकीचं आहे। त्यानंतर दुसरं विधान आहे, भारताने दुसऱ्यांदा हे T20 विश्वकप जिंकलेलं आहे, हे सुद्धा विधान चुकीचं आहे। त्यानंतर स्पर्धेचा मालिकावीर जसप्रीत बुमराह ठरलेला आहे, हे सुद्धा विधान चुकीचं आहे। त्यानंतर ऑप्शन नंबर किंवा जे विधान आहे ते डी आहे, भारत सर्वाधिक वेळा T20 विश्वकप जिंकणारा देश हा ठरलेला आहे, तर हे विधान बरोबर असणार आहे। त्यावरून जर आपण बघितलं तर ऑप्शन नंबर ड बरोबर असणार आहे, म्हणजेच हे उत्तर असणार आहे मित्रांनो। तसेच हे योग्य उत्तर का असणार आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर हे 1 बाय 1 ऑप्शन बघा। या स्पर्धेचं आयोजन भारत तसेच बांगलादेशमध्ये नसून मित्रांनो या ठिकाणी श्रीलंका या दोन देशांमध्ये हे करण्यात आलेलं होतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे पहिल्या विधानामध्ये। त्यानंतर भारताने दुसऱ्यांदा हे T20 स्पर्धा जिंकलेली नाही मित्रांनो, तर ही तिसऱ्यांदा भारताने स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे किंवा T20 वर्ल्ड कप हे जिंकलेलं आहे, तर हे लक्षात घ्यायचं आहे। आणि जी मालिकावीर जसप्रीत बुमराह आहे मित्रांनो, मालिकावीर या स्पर्धेचा संजू सॅमसन ठरलेला आहे, तर अंतिम सामन्याचा जो सामनावीर आहे तो जसप्रीत बुमराह ठरलेला होता। हे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। आणि सर्वाधिक वेळा जे भारताने T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे मित्रांनो, तर ते किती वेळ जिंकलेला आहे? 2007 ला पहिल्यांदा जिंकलेला आहे, त्यानंतर 2024 ला आणि आता 2026 ला, म्हणजे 3 वेळा भारताने हे T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे मित्रांनो, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि त्यासोबतच या स्पर्धेचा जर ब्रँड अँबॅसेडर आपल्याला विचारलं तर त्याचं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। ब्रँड अँबॅसेडर होता मित्रांनो रोहित शर्मा, तर हे सुद्धा महत्त्वाचा पॉइंट आहे, आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे, जो की आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तर प्रश्न असणार आहे, मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झालेला आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर ए, राजू बाविस्कर यांना नुकतंच साहित्य अकादमी पुरस्कार जे आहे 2025चं ते आता जाहीर झालेलं आहे, ते पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे। तर त्यांचं आत्मचरित्र आहे मित्रांनो, त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे। आत्मचरित्रासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्याचं नाव काय आहे? तर काळ्या निळ्या रेषा असं त्या आत्मचरित्राचं नाव आहे मित्रांनो, काळ्या निळ्या रेषा, हे लक्षात घ्यायचं आहे। यावर आपल्याला हमखास प्रश्न हा विचारला जाऊ शकतो मित्रांनो। त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 2024 मध्ये या अगोदर मराठी भाषेसाठी बाल साहित्याचा पुरस्कार जो आहे मित्रांनो ते कोणाला देण्यात आलेला होता। तसेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे युवा साहित्यासाठीचा मराठीसाठीचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता। तर दोन्ही नावं लक्षात ठेवायचं आहे। बाल साहित्यासाठीचा सुरेश सावंत जे आहेत त्यांना देण्यात आलेला होता, त्यांच्या जे काही कविता संग्रह आहे आभाळ माया यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता, हे नाव लक्षात ठेवायचं आहे। यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। आणि जे युवा साहित्याचा पुरस्कार आहे ते प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी देण्यात आलेला होता मित्रा, तर हे लक्षात घ्यायचं आहे, खोल खोल दुष्काळ डोळे। आणि त्यासोबतच आपल्याला अजून काही एक्स्ट्रा पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत। जर प्रश्न विचारला मित्रांनो, हे जे काही आपण साहित्य अकादमी पुरस्कार आहे मित्रांनो, तर हे एकूण आपण जर बघितलं तर किती भाषेसाठी दिला जात असतो? तर एकूण 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो। मग 24 भाषा कोणत्या? तर 8वी अनुसूची जी आहे आपल्या राज्यघटनेमध्ये त्यामध्ये ज्या सांगितलेल्या 22 भाषा आहेत त्या 22 भाषा असणार आहेत। आणि 2 भाषा कोणत्या असणार आहेत? इतर इंग्रजी आणि अजून एक असणार आहे ती म्हणजे राजस्थानी। अशा एकूण 24 भाषांसाठी हा पुरस्कार देण्यात येत असतो।
त्या भाषेमध्ये जे काही साहित्य लिहिलं जात असतं त्यांच्या लेखकांना हा पुरस्कार दिला जात असतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे, महाराष्ट्र केसरी 2026चा विजेता कोण ठरलेला आहे. ही सुद्धा एक महत्त्वाची अशी स्पर्धा आहे मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3 असणार आहे. हर्षवर्धन सदगीर हा या महाराष्ट्र केसरी 2026चा नुकतंच विजेता ठरलेला आहे. आणि उपविजेता कोण ठरलेला आहे, तर महेंद्र गायकवाड ठरलेला आहे. हे आपल्याला दोन्ही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तसेच ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो, कितवा क्रमांक होतं, ही 68व्या क्रमांकाची स्पर्धा होती मित्रांनो. ठिकाण काय होतं, कोणत्या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे, जर विचारलं तर लक्षात घ्यायचं आहे, वाघोली पुण्याच्या जवळ आहे त्या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेले आहे मित्रांनो. हे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि जर आपल्याला मागचा प्रश्न एमपीएससीने विचारला की 2025चा विजेता कोण होता, तर 2025चा सुद्धा या ठिकाणी आपण दिलेला आहे पॉईंट. पृथ्वीराज मोहोळ हा 2025चा विजेता राहिलेला आहे. हे मुद्दे आपण कव्हर केले. त्यानंतरचा प्रश्न काय असणार आहे, तर ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2026 नुसार भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर कोणतं ठरलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, स्टार करून ठेवायचा आहे. आपल्या महाराष्ट्राशी संबंधित शहराने यामध्ये बाजी मारल्यामुळे आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. याचं योग्य उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 3 पुणे हा शहर भारतामध्ये या इंडेक्सनुसार सर्वात राहण्यायोग्य शहर ठरलेलं आहे मित्रांनो. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, हे जे काही इंडेक्स आहे ते कुणी प्रकाशित केलेलं आहे, तर ते प्रकाशित केलेलं आहे मित्रांनो आपलं जे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास, शहरी विकास जे मंत्रालय आहे मित्रांनो, त्याच्याकडून हे प्रकाशित करण्यात आलेलं इंडेक्स आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, टॉप शहर कोणते आहेत मित्रांनो, तर टॉप शहर लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या क्रमांकावर पुणे शहर आहे. दुसरा क्रमांक परत एकदा आपल्या महाराष्ट्रातीलच शहराने म्हणजेच नवी मुंबईने पटकावलेला आहे, दुसरा क्रमांक. आणि तिसऱ्या क्रमांकावर सुद्धा आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबई शहर आहे. हे तिन्ही पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण टॉप 3ला आपल्या महाराष्ट्रातली शहरं असल्यामुळे आपल्याला याविषयी माहिती पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न काय असेल की 2026चा जागतिक शिक्षक पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला देण्यात आलेला आहे. याचं योग्य उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर ए रुबल नागी यांना. हे जे काही शिक्षक आहेत मित्रांनो जम्मू काश्मीरचे आहेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि यांच्याविषयी 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. यांनी एक उपक्रम सुरू केला होता मित्रांनो 2016ला. यांनी काय केलं होतं, मुंबईमध्ये काय केलं होतं, एक प्रकल्प किंवा उपक्रम सुरू केला होता. त्याचं नाव होतं मिसाल मुंबई. हा एक झोपडपट्टीमध्ये मित्रांनो चित्रकला उपक्रम होता. मित्रांनो याद्वारे काय झालं होतं की त्यांनी शिक्षणाविषयक त्या ठिकाणी अवेअरनेस पसरवला आणि त्याचाच असा हे झाला रूपांतरण असं झालं की जे विद्यार्थी किंवा त्या ठिकाणचे मुलं आहेत शिक्षणापासून लांब होते ते परत एकदा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये यामुळे आलेले आहेत. आणि याचीच दखल घेऊन त्यांना या 2026चा जागतिक शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे किंवा देण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे मित्रांनो कोणाद्वारे दिला जातं, तर ते वर्की फाउंडेशन आहे. त्या वर्की फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार दिला जात असतो मित्रांनो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा यांच्याविषयी असा की या ज्या काही रुबल नाके आहेत मित्रांनो, त्या भारतातील पुरस्कार जिंकणाऱ्या दुसऱ्या व्यक्ती किंवा दुसऱ्या भारतीय ठरलेल्या आहेत मित्रांनो. या अगोदर मग कोण जिंकलेलं होतं हा पुरस्कार, तर आपल्या महाराष्ट्रातीलच एक व्यक्ती आहेत रणजित सिंग डिसले. हे 2020ला यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे मित्रांनो. हे दोन्ही मुद्दे आपण लक्षात घ्यायचे आहेत. कसा जरी प्रश्न आला तरी आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न काय असेल, तर ऑस्ट्रेलिया ओपन 2026 पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे. तर टेनिस ग्रँड स्लॅम जे आहेत त्या संदर्भामधला हा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए कार्लोस अल्कराज. हा ऑस्ट्रेलियन ओपन जी स्पर्धा आहे मित्रांनो 2026ची, त्याचा तो विजेता ठरलेला आहे मित्रांनो. मग त्याने कोणाचा पराभव केलेला आहे, तर त्याने काय केलंय, उपविजेता म्हणजेच जो जेनिक सिनर आहे मित्रांनो, त्या जेनिक सिनरचा पराभव केलेला आहे. त्याचं नाव लक्षात घ्यायचं आहे, जेनिक सिनर, जो की इटली या देशाचा आहे मित्रांनो, त्याचा पराभव केलेला आहे. आणि हा जो कार्लोस अल्कराज आहे हा कोणत्या देशाचा आहे, हे स्पेन देशाचा आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच आपल्याला महिला एकेरीमधले सुद्धा विजेता लक्षात घ्यायचे आहेत, ते सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर महिला एकेरीचे विजेता कोण आहे, त्याचं नाव आहे एलिना रायबाकिना. नाव लक्षात घ्यायचं आहे, एलिना रायबाकिना. ही कोणत्या देशाची आहे मित्रांनो, तर हिचा देश आहे कझाकस्तान.
कझाकस्तानची आहे मित्रांनो ही टेनिसपटू, ज्याने ही स्पर्धा महिला एकेरीमध्ये जिंकलेली आहे. तिने कुणाला हरवलेला आहे किंवा कुणाचा पराभव केलेला आहे, त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. दिग्गज टेनिसपटू आहे मित्रांनो आयर्ना सबालेंका, तिचा तिने पराभव केलेला आहे. हे सुद्धा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. हे महत्त्वाचे मुद्दे झाले आणि त्यासोबतच आपल्याला जे 4 ग्रँड स्लॅम्स आहेत मित्रांनो, ते ग्रँड स्लॅम सुद्धा लक्षात घ्यायचे आहेत. कोणकोणते आहेत? पहिली आहे ऑस्ट्रेलियन ओपन, त्यानंतर आहे फ्रेंच ओपन, तिसरी आहे विम्बल्डन ओपन आणि चौथी आहे मित्रांनो US ओपन. तर हे आपल्याला जे ग्रँड स्लॅम्स आहेत ते प्रकार सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, नेमके कोणते होतात ते सुद्धा आपल्याला विचारलं जात असतं. त्यानंतरचा प्रश्न काय असणार आहे की ऑस्कर 2026 पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन नंबर असेल 4 वन बॅटल आफ्टर अनदर. हा ऑस्कर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे मित्रांनो. आणि 2025चा जर आपल्याला विचारला तर या ठिकाणी आहे 2025चा अनोरा होता. आता 2026चा कोणता आहे तर 2026चा आहे वन बॅटल आफ्टर अनदर मित्रांनो. हे दोन्ही पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. त्यासोबतच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हे जे होम बाउंड चित्रपट आहे मित्रांनो ते 2026 सालामध्ये भारतातर्फे 98 जे काही हे ऑस्कर स्पर्धा आहे मित्रांनो, पुरस्कार स्पर्धा आहे, त्यामध्ये आपण पाठवलेला चित्रपट होता मित्रांनो. हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे होम बाउंड. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे की रणजी ट्रॉफी 2025-26 विषयी खालील विधानांचा अभ्यास करून योग्य उत्तर द्या. तर विधान या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, ते विधान आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी पहिलं विधान आहे या वर्षीचा विजेता जम्मू काश्मीर संघ ठरलेला आहे. तर हा विधान बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर आहे रणजीच्या इतिहासामध्ये जम्मू काश्मीर संघाने पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावलेलं आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि या स्पर्धेचा सर्वाधिक वेळा विजेता जो आहे तो विदर्भ संघ म्हटलेला आहे मित्रांनो. हे विधान चुकीचं असणार आहे. तर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2 अ आणि ब हे उत्तर याचा असणार आहे मित्रांनो. समजून घ्यायचं आहे हे ऐतिहासिकरित्या मित्रांनो जम्मू काश्मीर संघ पहिल्यांदाच रणजीच्या इतिहासामध्ये जिंकलेला आहे. त्याने कर्नाटक जो संघ आहे मित्रांनो त्या कर्नाटकचा पराभव केलेला आहे मित्रांनो. हे सुद्धा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आणि तिसरा जो मुद्दा आहे या स्पर्धेचा सर्वाधिक वेळा विजेता कोणता संघ आहे तर तो आहे मित्रांनो आपला मुंबई संघ. हा या स्पर्धेमध्ये सर्वाधिक वेळा विजेता ठरलेला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. कसा जरी प्रश्न विचारला यावर तर आपल्याला उत्तर माहिती असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की 2026 सालासाठी महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले आहेत? त्याचे योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर 3 असणार आहे. एकूण 11 व्यक्तींना महाराष्ट्रातल्या पद्मश्री जे पुरस्कार आहेत ते पद्मश्री देण्यात आलेले आहेत मित्रांनो. त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्रातील किती व्यक्ती आहेत ज्यांना पद्मविभूषण देण्यात आले आहेत. त्यासोबतच पद्मभूषण किती व्यक्तींना देण्यात आले आहेत आणि पद्मश्री किती व्यक्तींना देण्यात आले आहेत. हे आपल्याला आकडे विचारले जातात, ते लक्षात घ्यायचे आहेत. जे महाराष्ट्रातले मित्रांनो या ठिकाणी उल्लेख मी करत आहे. महाराष्ट्रातले विजेते आपल्याला कमीत कमी आकडा माहिती पाहिजे. महाराष्ट्रातील एक विजेते आहेत पद्मविभूषण, जे की धर्मेंद्र यांना देण्यात आलेलं होतं, जे अभिनेता होते मित्रांनो. मरणोत्तर त्यांना हा पद्मविभूषण देण्यात आलेला आहे. त्यानंतर पद्मभूषण जे आहे 3 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. अलका याग्निक असतील, उदय कोटक असतील आणि तिसरे आहेत पियुष पांडे. असे 3 व्यक्तींना हा पद्मभूषण महाराष्ट्रातल्या देण्यात आलेला आहे. आणि पद्मश्री जर बघितलं तर एकूण 11 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. असं एकूण बघितलं आपण तर 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार महाराष्ट्रातल्या देण्यात आलेला आहे. हे आपण आकडा लक्षात घ्यायचा आहे, आपल्याला विचारलं जाऊ शकतं मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी असेल पद्मश्री किंवा पद्म पुरस्कार जे आहेत मित्रांनो त्याच्याविषयीच हा सुद्धा प्रश्न असणार आहे. तर या ठिकाणी विधानं दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर या ठिकाणी काय म्हणलंय? एकूण 13 व्यक्तींना भारतातल्या पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हे विधान बरोबर असणार आहे. त्यानंतरचं विधान आहे धर्मेंद्र सिंग देओल यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आलेला आहे. हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. त्यानंतर या वर्षासाठी जे भारतरत्न पुरस्कार आहे ते जाहीर झालेलं नाही. हे सुद्धा विधान बरोबर असणार आहे. त्यानंतर आहे आतापर्यंत एकूण 53 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आहेत. तर मित्रांनो हे सुद्धा विधान बरोबर असणार आहे. म्हणजे वरीलपैकी 4ही विधान यामध्ये बरोबर असणार आहेत. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच आपल्याला माहिती लक्षात ठेवायची आहे की भारतामधील जर आपण बघितलं किती व्यक्ती आहेत त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री देण्यात आलेले आहेत, त्यांची संख्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जात असते. या अगोदर सुद्धा MPSCने हे प्रश्न विचारलेले आहेत.
तर बघा या ठिकाणी आपण जर बघितलं तर भारतरत्न यावर्षी एकालाही देण्यात आलेलं नाही. भारतरत्नाची संख्या 0 आहे मित्रांनो. पद्मविभूषण जर आपण बघितलं, पद्मविभूषण किती व्यक्तींना देण्यात आलं आहे? पद्मविभूषण 5 व्यक्तींना भारतातल्या देण्यात आलेलं आहे. पद्मभूषण जर आपण बघितलं तर पद्मभूषण एकूण 13 व्यक्तींना देण्यात आलेलं आहे. आणि जर पद्मश्री बघितलं तर पद्मश्री मित्रांनो देण्यात आलेला आहे 113 व्यक्तींना. असं टोटल आपण बघितलं तर 131 व्यक्ती आहेत ज्यांना पद्म पुरस्कारांनी यावर्षी भारतातल्या सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे महत्त्वपूर्ण आकडेवारी आपल्याला लक्षातच घ्यायची आहे. आपल्याला यावर प्रश्न हे विचारले जात असतात मित्रांनो. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की सर्वात वयोवृद्ध भारतरत्न मिळणारे कोण आहेत? वयोवृद्ध भारतरत्न मिळणारे व्यक्ती कोण आहेत? तर ते महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत मित्रांनो. महर्षी कर्वे यांना 100व्या वर्षी हा पुरस्कार मिळालेला होता. आणि जर सर्वात तरुण व्यक्ती म्हटलं तर त्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. ते सुद्धा महाराष्ट्रातलेच आहेत, सचिन तेंडुलकर, जे की क्रिकेटपटू आहेत मित्रांनो. त्याला सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 40 वर्षाचे होते तेव्हा त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. हे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले? याचं योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर ए सातारा या ठिकाणी हे 99व्या क्रमांकाचं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते पार पडलेलं आहे मित्रांनो. हे 99 क्रमांक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. विचारलं जाऊ शकतं, ठिकाण विचारलं तर सातारा लक्षात ठेवायचं आहे. तसेच संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर संमेलनाध्यक्ष आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यांचं नाव आहे मित्रांनो विश्वास पाटील, जे की प्रसिद्ध असे लेखक आहेत. प्रशासनामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. ते याचे अध्यक्ष होते मित्रांनो. आणि स्वागत अध्यक्ष कोण आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये आपल्याला गडबडून जायचं नाही. स्वागत अध्यक्ष कोण होते मित्रांनो? स्वागत अध्यक्ष होते शिवेंद्रराजे भोसले. शिवेंद्रराजे भोसले स्वागत अध्यक्ष होते मित्रांनो. हे सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. याचं उद्घाटन कोणी केलं होतं? उद्घाटन केलं होतं मित्रांनो आपले महाराष्ट्राचे जे CM आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं मित्रांनो. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच आपल्याला अजून एक लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा मुद्दा साताऱ्याविषयी. तब्बल 32 वर्षानंतर या ठिकाणी हे जे संमेलन आहे ते पार पडलेलं आहे मित्रांनो. 32 वर्षानंतर. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या अगोदर 2025चं जे झालेलं आहे ते कुठं झालेलं आहे? संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याचा अध्यक्ष कोण होत्या? तर त्या होत्या मित्रांनो तारा भवाळकर. हे सुद्धा नाव जर जुना आपल्याला प्रश्न विचारला तर ते सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. आणि एक महत्त्वाचा यामध्येच अशी घोषणा करण्यात आलेली आहे की जे 100व्या क्रमांकाचं संमेलन होणार आहे मित्रांनो ते 100व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये होणार असल्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी लक्षातच ठेवायचे आहेत. कसा जरी प्रश्न विचारला तर आपली तयारी असायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असेल की नुकतेच अजित पवार यांचे अपघाती निधन झाले, त्यांच्याविषयी विधानांचा अभ्यास करून उत्तर द्या. तर विधान बघायचे आहेत मित्रांनो. या ठिकाणी काय म्हटले की पहिलं विधान म्हणतं 28 जानेवारी 2026ला बारामती येथे विमान अपघातात त्यांचे निधन झाले. तर हे विधान बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर ते महाराष्ट्राचे सर्वाधिक 4 वेळा उपमुख्यमंत्री होते. हे विधान चुकीचं असणार आहे मित्रांनो, कारण अजित पवार हे महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर तिसरं विधान आहे त्यांनी तब्बल 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते मित्रांनो निधनापूर्वी. तर हे सुद्धा आपण बरोबर कन्सिडर करू शकतो. तर उत्तर असणार आहे अ, क आणि ट उत्तर याचं असणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत अजित पवार यांच्याविषयी. तसेच त्यांच्याकडे कोणकोणते खाते होते हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तर त्यांनी मंत्रिमंडळामध्ये आतापर्यंत कोणकोणते जलसंपदा खातं असेल हे भूषवलेलं आहे. त्यासोबतच अर्थ खातं असेल, त्यानंतर ग्रामविकास असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, तर ही इत्यादी असे जे पद आहेत त्यांनी भूषवलेले आहेत मित्रांनो. हे आपण लक्षात या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे
तर भारताच्या प्रजासत्ताक दिन 2026च्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण होते? याचं योग्य उत्तर काय असणार आहे बरं? ऑप्शन नंबर 4 असणार आहे मित्रांनो. हे दोन व्यक्तिमत्व होते, उर्सुला वॉन डेर लेयन आणि अँटोनियो कोस्टा. तर हे दोन जे युरोपियन युनियन आहे मित्रांनो, त्याचे ते सर्वोच्च नेते आहेत, जे आपल्या 2026च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मित्रांनो. हे महत्त्वाचा असा मुद्दा आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच जर आपल्याला 2025चं विचारलं तर त्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं नाव आहे प्रोबो सुबियांतो, जे की इंडोनेशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. हे मित्रांनो 2025ला आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनाला हजर राहिलेले होते मित्रांनो. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आपण यासोबतच लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. 2026ची ब्रिक्स परिषद कोणत्या देशात होणार आहे? हा सुद्धा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो, कारण अशा प्रकारची एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय परिषद आपल्या देशामध्ये होत आहे, म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा होऊन जातो. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, भारतामध्ये ही ब्रिक्स परिषद होणार आहे मित्रांनो. याचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. ही जी काही ब्रिक्स परिषद आहे मित्रांनो, याचा क्रमांक आहे 18वी. ही ब्रिक्स परिषद भारतामध्ये होत आहे मित्रांनो. आणि या अगोदरची कुठे झालेली आहे हे सुद्धा आपल्याला जर विचारलं, 17व्या क्रमांकाची कुठे झालेली आहे, तर ब्राझील या देशामध्ये ही पार पडलेली आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि ही जी मित्रांनो भारतामध्ये होणारी जी 18व्या क्रमांकाची जी परिषद आहे, त्याच्यासाठी लोगो अनावरण करण्यात आलेलं आहे. ते लोगो काय आहे? कमळाचं फूल असणार आहे मित्रांनो, जी की आपल्या भारताचं राष्ट्रीय फूल आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. हे जर आपल्याला प्रश्न विचारला तर जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकतं की 17वी कुठं झाली, 18वी कुठं होणार आहे वगैरे. तर हे आपल्याला क्रमांक सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. तसेच त्यासोबतच कोणत्या देशात झाली हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच पुढचा प्रश्न असणार आहे, भारताने 2026मध्ये इराण व इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते? हे एक अत्यंत महत्त्वाची अशी आंतरराष्ट्रीय घडामोड आहे मित्रांनो. यावर हमखास आपल्या येणाऱ्या परीक्षामध्ये प्रश्न हे दिसून येणार आहे. त्याचं योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर 2 असणार आहे ऑपरेशन स्वदेश मित्रांनो. याद्वारे जे इस्रायलमध्ये अडकलेले भारतीय होते त्यांना परत मायदेशामध्ये आणण्यासाठी हे ऑपरेशन भारताने राबवलेलं होतं. तर झालं होतं असं की अमेरिका असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल आणि जो इराण देश आहे, त्या तिघांमध्ये मित्रांनो हे युद्ध चाललेलं होतं. तर त्यांचं म्हणणं असं होतं, अमेरिकेचं आणि इस्रायलचं, हे जे काही अणुवस्त्र कार्यक्रम जे इराणमध्ये चालू आहेत त्यामुळे जगाला धोका आहे, त्यामुळेच त्यांनी या देशावर हल्ला हा केलेला आहे. आणि त्यातूनच हे युद्धाला सुरुवात झालेली होती मित्रांनो. त्याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर बरेचसे प्रकरण या मागच्या 2-4 महिन्यामध्ये झालेले आहेत. म्हणून हे आपल्याला बारकाईनं या ठिकाणी बघणं गरजेचं आहे या घडामोडीकडे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. तर बघा, कोणत्या राज्यात मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली? याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2, पंजाब राज्यामध्ये मित्रांनो ही जी काही योजना आहे, मुख्यमंत्री सेहत योजना, ती सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचं एक वेगळेपण आहे मित्रांनो. काय वेगळेपण आहे? तर ही जी योजना आहे हे आरोग्यविषयक योजना आहे. याद्वारे 10 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा हे दिलं जाणार आहे, प्रत्येक कुटुंबाला दिलं जाणार आहे. तर यामध्ये काय होणार आहे, जर तुम्ही श्रीमंत जरी असाल आणि तुम्ही गरीब जरी असाल तरी कोणतीही उत्पन्नाची अट यामध्ये ठेवण्यात आलेली नाही. प्रत्येक कुटुंबाला 10 लाखापर्यंतचं आरोग्य विमा देण्याची यामध्ये तरतूद ही करण्यात आलेली आहे. म्हणून ही एक वेगळ्या प्रकारची अशी ही योजना होऊन जाते मित्रांनो. कारण प्रत्येक राज्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठं ना कुठं एक लिमिट लावलेली आहे इन्कमची, पण या राज्यामध्ये असं कुठं करण्यात आलेलं नाही. म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. एक वेगळ्या प्रकारची अशी योजना आहे. त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, पुढचा प्रश्न असेल, देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 3 असणार आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं हे देशातलं पहिलं उपक्रम असणार आहे मेनोपॉज क्लिनिकचं मित्रांनो. आणि याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. तर आपल्याला याविषयी टर्म लक्षात ठेवायची आहे. मेनोपॉज काय असतं मित्रांनो? तर महिलांमध्ये काय होतं की वयाच्या 45 ते 55 या वया दरम्यान जी मासिक पाळीची प्रक्रिया, नैसर्गिक प्रक्रिया असते मित्रांनो, ती कुठेतरी थांबत असते. आणि त्यामुळेच महिलांमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात, बॉडीमध्ये चेंजेस होत असतात. मग याच काळामध्ये त्यांना समुपदेशन देण्यासाठी, सल्ला देण्यासाठी, तसेच वैद्यकीय
मदत करण्यासाठी अशा प्रकारचे हे मेनोपॉज क्लिनिक उभारण्याचं किंवा सुरू करण्याचं काम आपल्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि असं करणारा महाराष्ट्र पहिला राज्य ठरलेलं आहे मित्रांनो. म्हणून हे आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा होऊन जातो, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न काय असणार आहे की भारताची जनगणना 2026-27 विषयी खालील विधानांचा विचार करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी आहेत, तसेच विधानं सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. तर ही भारताची 16व्या क्रमांकाची जनगणना असणार आहे. हे विधान बरोबर असणार आहे मित्रांनो. ही भारतातील पहिली डिजिटल स्वरूपाची जनगणना असणार आहे. हे सुद्धा विधान बरोबर असणार आहे. त्यासोबतच तिसरं विधान काय म्हणतं, जनगणना आयुक्त म्हणून मृत्युंजय कुमार नारायण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे सुद्धा विधान बरोबर असणार आहे. आणि जे जनगणना आहे मित्रांनो त्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुदर्शन पटनायक हे बनले आहेत. ह्याचं सुद्धा ऑप्शन बरोबर असणार आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 4 असणार आहे. वरीलपैकी सर्व बरोबर मित्रांनो. तर ही भारताची जी काही जनगणना आहे मित्रांनो 16व्या क्रमांकाची असणार आहे. जर आपल्याला विचारलं स्वातंत्र्याच्या नंतरची 8वी जनगणना असणार आहे आणि आपल्या स्वातंत्र्याच्या अगोदर 8 जनगणना या अगोदर झालेल्या आहेत. हे सुद्धा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे आपल्याला जर प्रश्न विचारला तर. आणि ही जी जनगणना आहे मित्रांनो ही 2 टप्प्यांमध्ये होणार आहे. नुकतंच ही एप्रिल 2026 मध्ये याचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि पुढचा जो टप्पा असणार आहे ते फेब्रुवारी 2027 मध्ये सुरू होणार आहे. हे सुद्धा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे. कसा जरी प्रश्न आला तरी आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असणार आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला. याचे योग्य उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 4 असणार आहे. गुजरातमध्ये मित्रांनो नुकतंच UCC अर्थात समान नागरी कायदा जे आहे ते लागू करण्यात आलेला आहे. आणि इंटरेस्टिंग 2 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत जे परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. तर आपण हे जे काही समान नागरी कायदा आहे मित्रांनो हे लागू करणारा स्वातंत्र्याचा अगोदरचा राज्य कोणता आहे असं आपल्याला प्रश्न विचारला जातो. स्वातंत्र्यापूर्वी लागू करणारा राज्य कोणतं, तर ते आहे मित्रांनो गोवा. लक्षात ठेवायचं आहे. स्वातंत्र्याच्या आधीपासूनच त्या ठिकाणी UCC लागू आहे. आणि स्वातंत्र्यानंतर लागू करणारा पहिला राज्य कोणता आहे, स्वातंत्र्यानंतरचा पहिला राज्य जर आपल्याला विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे ते आहे उत्तराखंड. त्या ठिकाणी हे लागू करण्यात आलेलं आहे. आणि स्वातंत्र्यानंतरचा दुसरा राज्य जर म्हटलं मित्रांनो तर ते ठरलेलं आहे गुजरात. हे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्वातंत्र्याच्या आधी गोवा राज्यामध्ये फक्त हे जे काही समान नागरी कायदा आहे ते लागू होता. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर मित्रांनो पहिलं राज्य उत्तराखंड आणि आता दुसरं राज्य गुजरात ठरलेलं आहे. त्यासोबतच याविषयीची समिती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्या समितीचं नाव आहे रंजना देसाई समिती मित्रांनो. रंजना देसाई समिती. या समितीने या दोन्ही राज्यांसाठी उत्तराखंड असेल किंवा गुजरात असेल यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याविषयी शिफारसी केलेल्या होत्या मित्रांनो. त्या संबंधित ही समिती होती. हे सुद्धा समिती आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की इराण इस्रायल युद्धामुळे कोणता महत्त्वाचा जो तेलाचा वाहतुकीचा मार्ग आहे तो प्रभावित झाला. याचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1 हॉर्मुझची जी समुद्रधुनी आहे मित्रांनो याच्यावर मोठ्या प्रमाणावर जे इफेक्ट आहे ते या युद्धाचं पडलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. तर झालतं असं की जे काही आखाती देश आहेत मित्रांनो त्या आखाती देशांमधूनच जवळपास हे जे हॉर्मुझची समुद्रधुनी आहे त्या हॉर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये जे तेल निघतं त्या आखाती देशांमध्ये तिथून जगभरातलं 25 ते 30% जे तेल आहे त्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो ते निघत असतं मित्रांनो. आणि यामुळेच ही जी काही समुद्रधुनी आहे ते इराणने अडवून धरलेली होती या युद्धाच्या काळादरम्यान. त्यामुळे जगभरामध्ये या इंधनाचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळत होता. आणि सध्या आपण जर बघितलं तर आपल्या देशावर सुद्धा अजून सुद्धा या युद्धाच्या झळा आपल्याला पोहोचत आहेत. ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये इंधन वाढलेलं आहे तसेच जे काही LPG गॅस वगैरे आहे मित्रांनो ते मिळणं आता आपल्याला कठीण झालेलं आहे. तर त्याचा हा युद्धाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यासोबतच हे जे काही हॉर्मुझची समुद्रधुनी आहे मित्रांनो याविषयी अजून लक्षात ठेवा हे कुठं आहे नेमकं, तर ही पर्शियन आखात, जे पर्शियन आखात आहे मित्रांनो पर्शियन आखात आणि जे ओमानचं आखात आहे या दरम्यान मित्रांनो ओमानचे जे आखात आहे या दरम्यान ही हॉर्मुझची खाडी आहे मित्रांनो. आणि त्याच दरम्यान हे जे इराण आहे त्याने ते मार्ग अडवून धरलेला होता. तर हे सुद्धा आपल्याला विचारलं तर ते मार्ग सुद्धा लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल
की देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर ए असणार आहे केरळ मित्रांनो. भारताचं पहिलं डिजिटल बँकिंग राज्य या ठिकाणी बनलेलं आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अशा बाबतीत मित्रांनो AI असेल किंवा इतर जे काही डिजिटल गोष्टी असतात मित्रांनो, त्या बाबतीत केरळ नेहमीप्रमाणे आघाडीवर आपल्याला दिसून येत असतं. ज्याही ठिकाणी जसं की आपण बघितलं, पहिली AI शिक्षिका ती केरळ राज्यामध्येच आणलेली होती. पहिली AI शाळा सुद्धा केरळ राज्यामध्येच होती. तसेच इतर बाबतीत सुद्धा जशा की अत्यंतिक जे दारिद्र्य मुक्त आहे ते पहिलं राज्य कोणतं भारतातलं, ते सुद्धा केरळच आहे मित्रांनो. त्यासोबतच वृद्धांसाठी जर पहिलं अर्थसंकल्प कोणी मांडलेला असेल, स्वतंत्र अर्थसंकल्प, ते सुद्धा केरळ राज्याचं आहे. अशा बऱ्याचशा बाबतीमध्ये केरळ हा फर्स्ट आहे मित्रांनो. हे आपण या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे की इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 कोठे पार पडले? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो हे AI इम्पॅक्ट समिट 2026 पार पडलेलं आहे. आणि यामध्ये मित्रांनो हे जे काही उद्घाटन आहे, हे उद्घाटन कुणी केलं? जर असा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचं आहे नरेंद्र मोदींनी हे जे काही AI इम्पॅक्ट समिट आहे त्याचं उद्घाटन केलेलं होतं मित्रांनो. यानंतरची जे काही हे AI इम्पॅक्ट समिट असणार आहे 2027चं जे समिट असणार आहे ते कुठं होणार आहे? असा प्रश्न नुकताच मागे पोलीस भरती आणि सरळ सेवेला विचारलेला आहे. तर आपण लक्षात ठेवायचं आहे ते कुठं होणार आहे? तर ते होणार आहे मित्रांनो जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. हे सुद्धा आपल्याला विचारलं आता जाऊ शकतं. तर वेगळ्या अँगलनं जर विचारायचं झालं तर विचारलं जाऊ शकतं. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. नुकतेच आशा भोसले यांचे निधन झाले, त्यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? एक महत्त्वाचे असे व्यक्तिमत्व मित्रांनो ज्यांचं निधन झालेलं आहे त्या संदर्भामधला हा प्रश्न आहे. योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर अर्थातच 3, म्हणजेच उत्तर असणार आहे 4 मित्रांनो. या ठिकाणी महाराष्ट्र भूषण आणि जे हे पद्मविभूषण पुरस्कार आहे ते 2 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याविषयी आपल्याला अजून महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे की हे जे काही आशा भोसले आहेत मित्रांनो, गायिका होत्या, त्यांना महाराष्ट्र भूषण तर मिळालेलंच आहे, त्यासोबतच पद्मविभूषण मिळालेलं आहे. तसेच फिल्मफेअर जे पुरस्कार असतात मित्रांनो ते सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत. आणि ग्रॅमी पुरस्कार जे असतात मित्रांनो त्या ग्रॅमीसाठी सुद्धा त्यांचा 2दा नामांकन हे झालेलं आहे. हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. तर नेपाळचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत? याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2 असणार आहे बालेंद्र शाह. हे नुकतंच नेपाळचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत मित्रांनो. हे एक रॅपर आहेत मित्रांनो. आणि अशा प्रकारे रॅपर जे रॅप करणारा, रॅप गाणे बनवणारा जो व्यक्ती आहे एखाद्या देशाचा, त्या ठिकाणी पंतप्रधान हे झालेलं आहे मित्रांनो. आणि काय झालं होतं असं की नेपाळमध्ये आपण बघितलं मागे 1-1.5 वर्षाखाली जेनझी आंदोलन झालं होतं मित्रांनो. त्या जेनझी आंदोलनानंतर त्या ठिकाणची जी सत्ता आहे ते उलथून टाकण्यात आलेली होती. आणि त्याच्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये बालेन शाह यांच्या पक्षाने प्रचंड बहुमताने या ठिकाणी सत्ताही स्थापन केलेली आहे. तर आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे फक्त बालेंद्र शाह यांचं. यावर आपल्याला विचारलं जाऊ शकतं कारण हे जे बालेंद्र शाह आहेत मित्रांनो हे नेपाळचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. नुकतेच 60व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? त्याचे योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर 1 आर वैरामुतू यांना 60व्या क्रमांकाचा हे जे काही ज्ञानपीठ आहे ते देण्यात आलेलं आहे किंवा जाहीर झालेलं आहे मित्रांनो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे कारण जे काही साहित्य क्षेत्र आहे मित्रांनो, भारतातलं जे साहित्य क्षेत्रातलं हे सर्वोच्च पुरस्कार आहे. म्हणून याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे मित्रांनो. सर्वोच्च पुरस्कार समजला जातो किंवा आहे हा पुरस्कार. आणि या अगोदर 2024ला मित्रांनो 59वा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर त्यांचं नाव आहे विनोद कुमार शुक्ल. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आणि नुकतंच यांचं निधन सुद्धा या विनोद कुमार शुक्लांचं झालेलं आहे. हे सुद्धा आपण वेगळ्या अँगलनं जर विचार केला तर लक्षात ठेवायला सोपं जाणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. तर महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2 मिलिंद साठे हे महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता म्हणून नियुक्ती त्यांची झालेली आहे मित्रांनो. या अगोदरचे कोण होते? बिरेंद्र सराफ हे अगोदरचे आपले महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते मित्रांनो. महाधिवक्ता नेमकं काय असतो? तर महाधिवक्ता म्हणजे
राज्याचा तो सरकारी सर्वोच्च कायदा अधिकारी असतो मित्रांनो. आणि त्यासाठी जर आपण कलम विचारात घेतली, जर आपल्याला कलम विचारली परीक्षेमध्ये, पॉलिटीमध्ये जरी विचारली तरी 165 लक्षात ठेवायचे आहे. कलम खूप वेळेस परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहे, आपल्याला परत एकदा ती विचारली जाऊ शकते. हे विवेक भीमनवार कोण आहेत? हे MPSCचे अध्यक्ष आहेत मित्रांनो सध्या, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे की खालील विधाने जे आहेत ते अभ्यासून योग्य उत्तर द्या. त्याचे योग्य उत्तर या ठिकाणी बघण्या अगोदर आपल्याला विधाने अगोदर अभ्यासायचे आहेत. पहिलं विधान काय म्हणतं? सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मित्रांनो उपमुख्यमंत्री आहेत, तर हे विधान बरोबर असणार आहे. त्यानंतर बीड आणि पुणेच्या त्या सध्या पालकमंत्री आहेत, हे सुद्धा विधान बरोबर असणार आहे. आणि त्यानंतर तिसरं विधान असणार आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकही महिला मंत्री बनलेली नाही मित्रांनो. हे विधान काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. आतापर्यंत बऱ्याचशा महिला आहेत ज्या मंत्री झालेल्या आहेत मित्रांनो. या ठिकाणी जे आपलं मुख्यमंत्री पद आहे ते आतापर्यंत एकही महिला मुख्यमंत्री ही बनलेली नाही, हे आपण मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकही महिला बनलेली नाही, तर हे महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. त्यासोबतच या ज्या काही सुनेत्रा पवार आहेत मित्रांनो, त्या सुनेत्रा पवार यांचे सध्या कोणकोणते खाते त्यांच्याकडे आहेत मंत्रिमंडळातले, जर आपल्याला विचारलं तर लक्षात घ्यायचं आहे. त्यांच्याकडे सध्या आपण जर बघितलं तर उत्पादन शुल्क आहे, क्रीडा व युवक कल्याण आहे, आणि अल्पसंख्याक विकास, ही खाती सध्या त्यांच्याकडे आहेत मित्रांनो. जर आपल्याला विचारलं तर माहिती असायला पाहिजे, कारण नवीन नवीन खातं आहेत आणि पहिल्यांदाच त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुद्धा बनलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न असेल की ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणारा देशातील पहिला राज्य कोणता ठरलेला आहे? याचे योग्य उत्तर का असेल मित्रांनो? ऑप्शन नंबर 3 केरळ. आताच आपण मागच्या प्रश्नामध्ये जसं डिस्कस केलेलं आहे, बऱ्याचशा बाबतीमध्ये हा राज्य पहिल्या क्रमांकावर आलेला आहे किंवा सुरुवात त्या राज्याने केलेली आहे मित्रांनो. एक आदर्श घेण्यासारखं हे केरळ राज्य आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, खालीलपैकी कोणते लढाऊ विमान भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले आहे? याचे योग्य उत्तर काय असेल मित्रांनो? ऑप्शन नंबर ए असणार आहे. जे MiG-21 जे लढाऊ विमान आहे मित्रांनो, नुकतेच हे हवाई दलातून 60 वर्षापेक्षा सुद्धा जास्त त्याने मित्रांनो आपली सेवा दिलेली आहे आणि त्यानंतर हे विमान हवाई दलामधून ऑफिशियली आता निवृत्त करण्यात आलेलं आहे. त्याचं कारण असं मित्रांनो, कारण यामध्ये जुन्या अशा तंत्रज्ञानाचा वापर होता आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे अपघात होत होते आणि आपले जे सैनिक आहेत ते मारले जात होते. त्यामुळे या जागी आता हे जे काही MiG-21 आहे मित्रांनो ते निवृत्त करण्यात आलेलं आहे आणि त्याची जागा आता कोणी घेतलेली आहे? तर त्याची जागा घेणार आहे मित्रांनो हे जे तेजस हलकं जे विमान आहे मित्रांनो, वजनाने हलकं विमान आहे आणि तंत्रज्ञानाने प्रगत असं हे विमान असणार आहे, त्याची ती जागा तेजस घेणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. तर प्रश्न असेल की भारतीय अंतराळ संस्था अर्थात इस्रो गगनयान मोहीम कोणत्या वर्षी प्रक्षेपित करणार आहे? याचं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2 2027ला जे गगनयान मोहीम आहे मित्रांनो, भारताची पहिली मानवी मोहीम असणार आहे गगनयान मोहीम, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पहिली मानवी मोहीम भारताची असणार आहे मित्रांनो. आणि यामध्ये आपण जर बघितलं तर 4 असे अंतराळवीर आहेत मित्रांनो जे की अवकाशामध्ये याद्वारे जाणार आहेत. तर मग त्यांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे शुभांशु शुक्ला, दुसरे आहेत अंगद प्रताप, त्यानंतर तिसरे आहेत प्रशांत कृष्णन. हे आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि चौथं नाव असणार आहे अजित कृष्णन. या ठिकाणी मित्रांनो हे बालकृष्णन आहेत, प्रशांत बालकृष्णन. तर हे 4 नावं आपल्याला लक्षातच ठेवायचे आहेत. आपल्याला यावर हमखास प्रश्न हा विचारला जाऊ शकतो की नेमकं गगनयान मोहीम जी आपली जाणार आहे त्यामध्ये
कोणकोणते अंतराळवीर असणार आहेत. तर हे आपल्याला नावं लक्षात घ्यायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण ठरले आहेत, ज्याला आपण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणतो मित्रांनो, ISS. त्यावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर हे कोण ठरलेले आहेत. तर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2 असणार आहे, शुभांशु शुक्ला मित्रांनो. हे या अंतराळवीर ठरलेले आहेत जे की ISS वर गेलेले आहेत, म्हणजे जे आपण अंतराळ स्थानक म्हणतो त्या ठिकाणी जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरलेले आहेत मित्रांनो. या अगोदर त्या ठिकाणी कोणीही भारतीय गेलेलं नाही. तर हे जे काही शुभांशु शुक्ला आहेत मित्रांनो, ॲक्झियम 4 जे मिशन आहे नासाचं त्याद्वारे हे या ठिकाणी गेलेले होते. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो यांच्याविषयी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे ISS म्हणजेच जे काही आपण म्हणतोय अंतराळ स्थानक त्यावर जाणारे हे पहिले असणार आहेत, पहिले भारतीय अंतराळवीर. पण अवकाशात जाणारे किती असणार आहेत, अवकाशामध्ये जाणारे किंवा अंतराळात जाणारे भारतीय दुसरे असणार आहेत मित्रांनो. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे मुद्दे आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की भारतातील पहिले जातीमुक्त गाव कोणते बनले आहे. याचे योग्य उत्तर काय असेल बरं, ऑप्शन नंबर 3 असणार आहे, सौंदाळा, जे की अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. या ठिकाणचं हे जे गाव आहे त्याने जातीमुक्त ग्रामसभेमध्ये ठराव मांडलेला आहे आणि त्याद्वारे भारतातलं हे पहिलं जातीमुक्त गाव बनलेलं आहे. स्टार करून ठेवायचा आहे, प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यासोबत हे जे ऑप्शन आहेत, मण्याची वाडी असेल, वडधामना असेल, तर वडधामना काय आहे, पहिली AI अंगणवाडी आहे मित्रांनो भारतातली. तसेच मण्याची वाडी महाराष्ट्रातलं हे पहिलं सौर ग्राम आहे. हे सुद्धा आपण इतर ऑप्शन लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की 2026 सालासाठी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1, कैलास सत्यार्थी यांना हा 2026 सालासाठी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो हे एक समाजसेवक आहेत, समाजसेवी आहेत आणि यांना या अगोदर शांततेचा नोबेल सुद्धा देण्यात आलेला आहे मित्रांनो. हे सुद्धा आपण यांच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आपल्याला हे सुद्धा पॉईंट्स बघायचे आहेत की मागच्या वर्षी कोणाला देण्यात आलेला होता, तर ते होते कुमार मंगलम बिर्ला. हे सुद्धा नाव लक्षात ठेवा. जर 2025चं विचारलं आणि 2026चं विचारलं तर ते आहेत कैलास सत्यार्थी. आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न असेल की खालील विधाने विचारात घेऊन अचूक उत्तर द्या. तर विधान या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मित्रांनो. विधान म्हणतं पहिलं, केंद्र सरकारने वंदे मातरम गीताविषयी नवीन नियमावली 28 जानेवारी 2026ला जाहीर केलेली आहे. तर हे विधान बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर नवीन नियमानुसार सर्व कडव्यांचे गीत, जे सर्व 6 कडवे आहेत त्याचे गीत गाणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. हे सुद्धा विधान बरोबर असणार आहे. या गीताचा कालावधी आता 3 मिनिटे 10 सेकंड एवढा आहे आणि या गीताचे रचनाकार रवींद्रनाथ टागोर आहेत. तर हे विधान चुकीचं असणार आहे मित्रांनो, कारण बंकिमचंद्र चटर्जी हे रचनाकार आहेत, रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी असणार नाहीत. तर हे वरचे 3 जे विधान आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत, ते बरोबर आहेत. फक्त हे जे 4थं विधान आहे रचनाकार मित्रांनो बंकिमचंद्र चटर्जी असणार आहेत. त्यासोबतच हे जे काही नवीन नियमावली आलेली आहे मित्रांनो केंद्र सरकारकडून, तर त्यामध्ये आपल्याला 2 मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. हे जे काही आपलं जनगणमन आहे त्याच्या अगोदर हे वंदे मातरम गीत गायन करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तसेच सरकारी शाळा असतील किंवा मग आपले जे काही शासकीय कार्यालय असतील त्यामध्ये आता हे वंदे मातरम गीत गायनं विविध जे कार्यक्रम असणार आहेत त्या ठिकाणी ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे किंवा अनिवार्य करण्यात आलेलं आहे. यामधून सूट फक्त कुणाला देण्यात आलेली आहे, चित्रपटगृहांमध्ये ह्याला फक्त सूट ही देण्यात आलेली आहे मित्रांनो. हे आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हमखास विचारण्याची दाट शक्यता आहे. अतिशय इम्पॉर्टंट असा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. तर नालसाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत, नियुक्ती संदर्भामधला हा प्रश्न असेल. याचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 1, न्यायमूर्ती विक्रमनाथ हे नालसाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत मित्रांनो. हे नालसाचे नवीन अध्यक्ष बनलेले असतात. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे सुप्रीम कोर्टामध्ये मित्रांनो जे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असतात ते ज्येष्ठ न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बनलेले असतात आणि त्यानंतरचे दुसरे जे ज्येष्ठ
न्यायाधीश असतात मित्रांनो दुसरे, ते या नालसावर अध्यक्ष म्हणून त्याला नियुक्त केलं जात असतं. हे एक महत्त्वाचा फरक आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे की पहिलीपासून पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहेत. याचं योग्य उत्तर परत एकदा केरळ राज्य असणार आहे मित्रांनो, कारण अशा प्रकारचे जे काही चांगले इनिशिएटिव्ह आहेत, उपक्रम आहेत, ते केरळ राज्यामध्ये आपल्याला होताना दिसून येतात मित्रांनो, कारण अशा प्रत्येक गोष्टीमध्ये केरळ हे अग्रेसर असं राज्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की शहर पक्षी घोषित करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले. याचं योग्य उत्तर असेल अमरावती मित्रांनो. अमरावती हे महाराष्ट्रातलं पहिलं शहर असं शहर आहे ज्यानं आपलं स्वतःचं शहर पक्षी घोषित केलेलं आहे. मग त्या शहर पक्षाचं नाव काय आहे. शहर पक्षी जो आहे त्याचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याचं नाव आहे तांबट. तांबट पक्षी आहे मित्रांनो, जो की शहर पक्षी असणार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कॉपर स्मिथ बार्बेट असं त्याचं नाव आहे. हे सुद्धा नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या तांबट पक्षालाच कॉपर स्मिथ बार्बेट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यासोबतच हे झालं शहर पक्षी मित्रांनो. पहिला जिल्हा पक्षी घोषित करणारा जिल्हा कोणता आहे, तर तो आहे रायगड मित्रांनो. रायगड हा जिल्हा पक्षी घोषित करणारा पहिला जिल्हा आहे मित्रांनो, जिल्हा पक्षी घोषित करणारा. तर शहर पक्षी म्हणलं तर आपण लक्षात घ्यायचं आहे अमरावती आणि जिल्हा पक्षी म्हणलं तर रायगड. हे दोन्ही मधला फरक लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे की महाराष्ट्रातील पहिले पॉक्सो न्यायालय कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले. त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर 4 पुणे या ठिकाणी हे पहिलं महाराष्ट्रातलं पॉक्सो न्यायालय सुरू करण्यात आलेलं आहे. कुठं सुरू करण्यात आलेलं आहे, जे शिवाजीनगर या ठिकाणी जे जिल्हा न्यायालय आहे मित्रांनो, जिल्हा न्यायालय त्या ठिकाणी हे पॉक्सो न्यायालय सुरू करण्यात आलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार करून ठेवायचा आहे. आणि या संबंधित मित्रांनो एक पॉक्सो ऍक्ट सुद्धा आहे. हे पॉक्सो ऍक्ट लक्षात ठेवायचं आहे, 2012चा आहे मित्रांनो. जे काही लहान मुलं वगैरे असतात त्यांना लैंगिक छळापासून वाचवण्यासाठी हे कायदा या ठिकाणी पारित करण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, पॉईंट विचारलं जाऊ शकतं. त्यानंतरचा प्रश्न असेल की 16व्या वित्त आयोगाबद्दल योग्य विधाने ओळखा. या ठिकाणी विधाने देण्यात आलेले आहेत मित्रांनो. याचं विधाने बघायचे आहेत. 16वा जे वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष अरविंद पनगाडी आहेत, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 16व्या वित्त आयोगाचे उपाध्यक्ष ऋत्विक पांडे आहेत, हे सुद्धा विधान बरोबर असणार आहे. त्यानंतर 16व्या वित्त आयोगाचा जे कालावधी आहे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 हे सुद्धा बरोबर असणार आहे. म्हणजेच वरीलपैकी सर्व हे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. 16वा वित्त आयोग अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचे अध्यक्ष त्याचे उपाध्यक्ष आपल्याला माहितीच असले पाहिजे, जे आपल्या परीक्षेमध्ये विचारले जात असतात. त्यासोबतच जे वित्त आयोग आहे मित्रांनो त्याविषयी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यासाठी कलम आहे 280 मित्रांनो. हे कलम खूप महत्त्वाचं आहे, जे परीक्षेमध्ये विचारलं जातं. तसेच अजून एक प्रश्न वारंवार MPSC मध्ये विचारलं जातं की जे काही वित्त आयोग आहे त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते मित्रांनो. तर पहिले अध्यक्ष खूप वेळेस विचारण्यात आलेला आहे. त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, KC नियोगी. KC नियोगी हे सुद्धा नाव आपण लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न आला अर्थशास्त्रात तरी आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे की महाराष्ट्र सरकारने प्रोजेक्ट महादेवा कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केला आहे. याचं योग्य उत्तर काय असेल बरं, ऑप्शन नंबर 2 फुटबॉल या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रोजेक्ट महादेवा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं आहे मित्रांनो. तर झालं होतं असं की जे गोट इंडिया टूर होती मित्रांनो 2025, कोणाची, जो अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आहे मेस्सी, लिओनेल मेस्सी हा भारत दौऱ्यावर आलेला होता मित्रांनो. 4 शहरांमध्ये त्याने भेटी दिल्या होत्या. कोलकाता असेल, त्यानंतर मुंबई असेल, दिल्ली असेल आणि हैदराबाद असेल मित्रांनो. या 4 शहरांमध्ये त्याने भेटीही दिल्या होत्या किंवा दौरा केला होता मित्रांनो. त्याच दरम्यान तो मुंबईच्या वानखेडेवर आला असताना आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी हे जे काही प्रोजेक्ट महादेव आहे ते त्याचं उद्घाटन केलेलं होतं मित्रांनो, त्याच्याच हस्ते. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि याद्वारे काय केलं जाणार आहे की पुढच्या ऑलिम्पिकमध्ये जे महाराष्ट्रातले खेळाडू म्हणजे फुटबॉलपटू कशा प्रकारे आपल्या राज्याचं देशाचं प्रतिनिधित्व हे करणार आहेत, त्यासाठी त्या मुलांना तयार करण्याचं महत्त्वपूर्ण काम हे या प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत करण्यात येणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. तर पुढचा प्रश्न असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने स्पीकर ऑफ द नेसेट मेडल या पुरस्काराने सन्मानित केलं आहे? त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर ए असणार आहे मित्रांनो, म्हणजेच एक असणार आहे. इस्रायल या देशाचा आहे स्पीकर ऑफ द नेसेट मेडल मित्रांनो. वर्षाच्या सुरुवातीलाच हा पुरस्कार इस्रायलचा सर्वोच्च पुरस्कार आहे, त्याने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि याविषयी महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो, नरेंद्र मोदी जे आहेत मित्रांनो, हा पुरस्कार मिळणारे जगातले पहिले नेते ठरलेले आहेत मित्रांनो. कारण आतापर्यंत बाहेरच्या नेत्याला हा पुरस्कार इस्रायलने दिलेला नाही, नरेंद्र मोदींना दिला असल्यामुळे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की नरेंद्र मोदींना इस्रायलचा कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे. एकतर आपल्याला पुरस्काराचं नाव दिलं जाऊ शकतं किंवा मग इस्रायलचा सर्वोच्च सन्मान कोणता आहे वगैरे असं विचारलं जाऊ शकतं, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विविध देशांकडून आत्तापर्यंत जर बघितलं तर नरेंद्र मोदी यांना आत्तापर्यंत 32 देशांनी मित्रांनो सर्वोच्च सन्मान हे दिलेले आहेत. हे सुद्धा आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 32 सर्वोच्च सन्मान आपल्या देशाच्या पंतप्रधानांना विविध देशांनी दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की 2026 सालासाठी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर काय असेल बरं? ऑप्शन नंबर 3 असणार आहे. कर्नल शांता शेळके यांना 2026 सालासाठी हे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो. तर हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे त्यांना? कारण झालं होतं असं, जे वायनाड आहे केरळमध्ये, त्या ठिकाणी 2024 मध्ये जे भूस्खलन झालं होतं मित्रांनो, त्या भूस्खलनामध्ये यांनी खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली होती, त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आणि ह्या ज्या काही कर्नल शांता शेळके आहेत मित्रांनो, यांचा संबंध आपल्या अहिल्यानगरशी आहे मित्रांनो, म्हणून आपल्याला याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. या अहिल्यानगरच्या रहिवासी आहेत मित्रांनो. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. हे सर्व मित्रांनो जे काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्या परीक्षेसाठी होत्या त्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. यापुढे सुद्धा जर तुम्ही प्रतिसाद दिला तर आपण पुढचा सुद्धा व्हिडिओ भाग 2 आणणार आहोत तुमच्यासाठी, म्हणून भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे. तर आता या ठिकाणी आपण सर्व घडामोडी घेतल्यानंतर पुढे थांबणार आहोत. जर तुम्हाला लेक्चरच्या मोफत नोट्स हव्या असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला तुम्ही जाऊन भेट देऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला मोफत नोट्स मिळणार आहेत. तसेच आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे आणि जे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत कॉन्टेंट हे टाकत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.